नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या डेली नोकरी अपडेट्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, पंजाब अँड सिंध बँक या जाहिरातीमध्ये बघा, रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर्स इन JMGS1 या ठिकाणी बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन 20/8/2025 रोजी सुरू झाले आहे। लास्ट डेट 4 सप्टेंबर 2025 आहे। आज बघा 31 ऑगस्ट आहे। तर बघा, तुम्ही लवकरात लवकर पंजाब अँड सिंध बँकेच्या या ऑनलाईन फॉर्मसाठी अप्लाय करा लवकर। तर बघा, ऑनलाईन एक्झामिनेशन ऑक्टोबर 2025 मध्ये घेतली जाणार आहे। इथं काही तारीख त्यांनी दिलेली नाही, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी कळवतील, आपल्याला तिथं चेक करावं लागेल। इथे जर बघितलं तर स्टेट वाईज वॅकन्सीज आणि रिझर्वेशन दाखवलेलं आहे। या ठिकाणी बघा, आंध्र प्रदेशमध्ये टोटल 80 जागा, छत्तीसगडमध्ये 40 जागा, आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बघा 100 जागा दाखवलेल्या आहेत। तर इथं मॅन्डेटरी लँग्वेज प्रोफिशियन्सी महाराष्ट्रामध्ये बघा मराठी लँग्वेज इथं दाखवलेले आहे। या ठिकाणी बघा, प्रेझेंट एम्प्लॉईज ऑफ पंजाब अँड सिंध बँक शॅल नॉट बी एलिजिबल फॉर दिस पोस्ट, म्हणजे जे एम्प्लॉय आधीच पंजाब अँड सिंध बँकमध्ये जॉबला लागले असेल त्यांनी या पोस्टसाठी अप्लाय करू शकत नाही। आता या ठिकाणी बघा एज दाखवलेला आहे। तर मिनिमम एज तुमचं 20 असलं पाहिजे आणि मॅक्झिमम 30 असलेलं पाहिजे। तर इथं बघा, तुमचा जन्म 2/8/1995 आणि 1/8/2005 या वर्षामध्ये झाला असाल तरच तुम्ही पंजाब अँड सिंध या बँकेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। या ठिकाणी बघा, एज्युकेशनल अँड प्रोफेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे। ऑफिसर इन JMGS1 या पदासाठी बघा तुम्हाला कोणत्या शाखेतील पदवी इथे मागितलेली आहे। इथे बघा वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला मागितलेला आहे। तुम्ही जर पब्लिक सेक्टर बँक, रिजनल रुरल बँकमध्ये रेग्युलर बेसिसवर ऑफिसर केडर म्हणून 18 महिने काम केलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी आधी तुम्ही जॉब केला असला पाहिजे। या ठिकाणी बघा, एक्सपिरियन्स इन NBFCs, कोऑपरेटिव्ह बँक्स, प्रायव्हेट बँक्स, पेमेंट बँक्स, स्मॉल फायनान्स बँक्स और फिनटेक्स विल नॉट बी कन्सिडर्स, म्हणजे जर तुम्ही प्रायव्हेट बँक्स, पेमेंट बँक्स, स्मॉल फायनान्स बँक्स किंवा फिनटेक्समध्ये आधी जर काम केलं असेल तर ते इथं ग्राह्य धरलं जाणार नाही। इथे बघा पे स्केल, ऑफिसर JMGS1 या पदासाठी बघा पे स्केल 48,480 ते 85,920 रुपये एवढं तुम्हाला पे स्केल भेटणार आहे। इथे बघा, या ठिकाणी प्रोबेशन पिरियड, बॉन्ड अमाऊंट अँड मिनिमम सर्व्हिस पिरियड, बॉन्ड पिरियड तुमचं 3 वर्षाचं राहणार आहे, प्रोबेशन पिरियड 6 महिन्याचं राहणार आहे। इथे बघा, सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तुमची रिटर्न टेस्ट, स्क्रीनिंग, पर्सनल इंटरव्ह्यू, फायनल मेरिट लिस्ट, प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज, त्यानंतर फायनल सिलेक्शन होणार आहे। इथे एक्झाम पॅटर्न दिलेला आहे। तर बघा, एकूण 4 विषयावर तुमची पंजाब अँड सिंध बँकेमध्ये एक्झाम घेतली जाणार आहे। तर बघा, इंग्लिश लँग्वेज, बँकिंग नॉलेज, जनरल अवेअरनेस और इकॉनॉमी, आणि चौथा विषय बघा कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड। इथं बघा 120 प्रश्न 120 मार्कासाठी घेतले जाणार आहे 2 तासासाठी। तर इंग्लिश लँग्वेजसाठी बघा 30 आणि जनरल अवेअरनेस इकॉनॉमीसाठी सुद्धा बघा 30, बँकिंग नॉलेजसाठी 30 प्रश्न, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडसाठी 20 प्रश्न, मीडियम ऑफ एक्झामिनेशन इंग्लिशसाठी इंग्लिशच राहणार आहे। बाकीच्या विषयासाठी बघितलं तरी इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये राहणार आहे। तर इथं ड्युरेशन बघितलं प्रत्येक विषयासाठी बघा, इंग्लिश लँग्वेज तसंच जनरल अवेअरनेससाठी बघा 30 मिनिट राहणार आहे, बँकिंग नॉलेजसाठी बघा 40 मिनिट, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडसाठी बघा 20 मिनिट राहणार आहे। इथं बघा, मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स किंवा पर्सेंटेज ऑफ मार्क्स बघा 40% अनरिझर्व्ड आणि EWS कॅटेगरीसाठी आणि 35% रिझर्व्ह कॅटेगरीसाठी मागितलेलं आहे। इथं बघा, एक्झाम रिलेटेड इन्स्ट्रक्शन तुम्हाला punjabandsinddbank.co.in/ या वेबसाईटवर तुम्हाला चेक करावं लागेल। आता या ठिकाणी बघा एक्झामिनेशन सेंटर्स दिलेलं आहे। तर बघा, इथं बरेच स्टेट वाईजनुसार एक्झामिनेशन सेंटर दिलेले आहेत। इथे जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये बघा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, महामुंबई रिजन, तसेच पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्ही एक्झाम सेंटर सिलेक्ट करू शकता। इथे बघा ॲप्लिकेशन फी, तर बघा SC/ST PWD साठी बघा फक्त 100 रुपये आणि जनरल EWS आणि OBC साठी बघा 850 प्लस ॲप्लिकेबल टॅक्सेस प्लस पेमेंट गेटवे चार्जेस मिळून जे काही ते तुम्हाला फी इथं भरावी लागणार आहे। तुम्ही पंजाब अँड सिंध बँकेच्या या वेबसाईटवर जाऊन अप्लाय करू शकता। तर बघा, तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे असेल तर पंजाब अँड सिंध बँकेत ऑनलाईन अर्ज करू शकता।